नमस्कार, संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की। तर त्यासाठी आपण घेतला आहे 1 वाटी शेंगदाणा आणि 1 वाटी साखर। फक्त 2 वस्तूंमध्येच चिक्की बनवून दाखवणार आहे। खूप टेस्टी लागते। त्यानंतर आपण चिक्की बनवण्यासाठी एक प्लेट आणि एक लाटणं घेतलेलं आहे। दोन्हींनाही आपण तेल किंवा तूप लावून घेणार आहे। जेव्हा आपण चिक्की लाटणार या ताटावरती तेव्हा ती चिटकणार नाही, त्यासाठी तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। त्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊ। कढईमध्ये टाकूयात शेंगदाणे गॅसच्या मंद आचेवरती 7 ते 10 मिनिट भाजायचे आहे। चांगले त्याचे साल निघले पाहिजे। इथे मी शेंगदाणे छान भाजून घेतले आहे। थंड झाल्यावरती मी तुम्हाला साल काढून दाखवते। हे पहा, शेंगदाण्याचे साल निघत आहे, म्हणजे शेंगदाणे छान भाजलेले आहे। इथे मी शेंगदाण्याचे सर्व साल काढून घेतलेले आहे। नंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये घालून घेऊया 1 वाटी साखर, जी आपण घेतली होती, आणि गॅसच्या मंद आचेवरती साखरेचा पाक करणार आहे आपण। त्यामध्ये पाणी टाकणार नाही आहोत, असेच हलवत पाक करून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता साखर पागळायला लागली आहे। असेच गॅसच्या मंद आचेवरती साखर मिक्स केल्याने असा पाक तयार होईल। छान पाक तयार झालेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया शेंगदाणे व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घेऊया। शेंगदाणे व्यवस्थित मिक्स झाले की गॅस बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर कढई खाली काढून घेऊया आणि जे मिक्स केलं होते शेंगदाणे पाक ते त्याच ताटावरती, ज्या ताटाला आपण तूप लावलेला आहे त्या ताटावरती काढून घेऊया आणि असं लाटण्याच्या साहाय्याने गरम आहे तेच लाटून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता चिक्की खूप गरम आहे, त्यामुळे मी लाटण्याच्या साहाय्याने लाटत आहे। लाटण्यालाही मी तूप लावलं होतं आणि प्लेटलाही व्यवस्थित इथे मी लाटून घेतलेले आहे। त्यानंतर 1 मिनिट थंड होऊन देऊ आणि त्यानंतर असे सुरीच्या साहाय्याने कापून घेऊ, कारण की जास्त थंड झाल्यावरती ती कट नाही होत। त्यामुळे अर्धा तास मी थंड करून घेतलेले आहे। इथे तुम्ही पाहू शकता खाली ताटाला तूप लावल्यामुळे व्यवस्थित चिक्की निघलेली आहे। त्यानंतर मी तुम्हाला कट करून दाखवते। इथे तुम्ही पाहू शकता अजिबातही जोर लावायला लागत नाही, एकदम क्रिस्पी चिक्की झालेली आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। अशी चिक्की बनवल्यास खायला खूप टेस्टी लागते। एकदा नक्कीच बनवा। थँक यू।